Hello students. Today we are going to study first lecture or introduction lecture of 11 science. विद्यार्थी मित्रांनो, आपण याच्या आधी तुमचं वेलकम फंक्शन घेतलंय कॉमन आणि आपल्या S4 डिव्हिजनचं सेपरेट घेतलं नंतर बरोबर. आणि ॲक्च्युअली आपण आज लेक्चर सिलेबस स्टार्ट करतोय. तरी पण काही विद्यार्थी त्यावेळेस ॲब्सेंट होते. मी आणखी एकदा क्लास टीचर बचुटे SP तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं 11वी सायन्सला S4 या वर्गात हार्दिक अभिनंदन करतो. अभिनंदन या गोष्टीसाठी करतो, या कोरोनाच्या महामारीच्या काळामध्ये पण तुम्ही तुमचं ॲडमिशन प्रोसेस कंप्लीट केली. जवळजवळ 30% विद्यार्थी आहेत की त्यांनी आणखी ॲडमिशन घेतलेलं नाही आहे. त्यांनी काय म्हणतात, कोरोना संपल्यानंतर ॲडमिशन घेऊ. पण तुम्ही एकदम काळजीपूर्वक तुमचं ॲडमिशन प्रोसेस फर्स्ट स्टेप पार पडले बरोबर. याच्याबद्दल तुमचं अभिनंदन. दुसरं अभिनंदन, तुम्ही सायन्स निवडलं. सायन्स निवडल्यामुळे अभिनंदन. तुम्हाला माहिती आहे 10वी नंतर आर्ट, कॉमर्स आणि सायन्स अशा 3 शाखा आहेत. त्या 3 शाखेपैकी तुम्ही सायन्स या शाखेसाठी तुम्ही प्रेफरन्स दिलाय, तुम्ही चॉईस केलंय. म्हणजे तुम्ही करिअरचं एकदम बेस्ट चॉईस केली आहे, त्याबद्दल तुमचं अभिनंदन. आणि तिसरं अभिनंदन, तुम्ही कुचन कनिष्ठ महाविद्यालय चॉईस केल्याबद्दल. का तर इतर कॉलेजप्रमाणे आपल्या कॉलेजमध्ये काय फरक आहे, इतर कॉलेज आपल्या कॉलेजमध्ये 11वी 12वीचा 100% सिलेबस कंप्लीट होतो. त्याहीपेक्षा एकही तास ऑफ जात नाही. प्रत्येक दिवशी सर्व तास होतात. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होतो आणि जेणेकरून आपला सिलेबस काय होतो, कंप्लीट होतो. नोट्स A to Z ऑल नोट्स वर्गात दिल्या जातात बरोबर. कारण 11वी बऱ्याच कॉलेजमध्ये कसं आहे, काही मुलं सेल्फ स्टडी करतात, काही मुलं कॉलेजवर डिपेंड असतात, काही मुलं क्लासवर डिपेंड असतात. बट आपण कॉलेजमध्ये ऑल नोट्स सर्व सिलेबस कंप्लीट करतो. आता ह्या वर्षी कसं झालंय, आपण ऑफलाईन काय शिकवू शकत नाहीये. बट आपल्याला कशाची गरज पडली आहे, ऑनलाईनची. तुम्हाला माहित आहे आपण ऑनलाईन व्हिडिओ रेकॉर्ड करून टीचिंगला सुरुवात करणार आहोत बरोबर. आता ऑनलाईन शिकवताना तुम्हाला सांगताना काही लिमिटेशन आहे, त्यामुळे मी सगळंच आपल्या कॉलेज आता सांगू शकत नाहीये. बट ज्यावेळेस आपलं ऑफलाईन चालू होईल त्यावेळेस मी तुम्हाला त्याची माहिती देईल. आपण आज जे चालू करतोय, आता तुम्ही सायन्स का निवडलं, तुम्हाला प्रत्येकाच माहित आहे. गोल आपल्याला कुठं जायचं हे माहित पाहिजे ना आधी, आणि जाण्यासाठी कुठले ऑप्शन आहेत. तुम्ही सायन्स निवडलंय. सायन्स निवडल्यानंतर तुम्हाला फर्स्ट काय द्यायचे आहे, बोर्ड एक्झाम द्यायची आहे बरोबर. फर्स्ट काय द्यायचे आहे, बोर्ड एक्झाम. आता या बोर्ड एक्झाम मध्ये बघा, बोर्ड एक्झाम द्यायची बरोबर. त्यानंतर काय द्यायचे तुम्हाला, MHCAT. त्यानंतर काय एक्झाम आहे, JEE. त्या 2 भाग आहेत, मेन आणि ऍडव्हान्स. आणि काही ना काही द्यायचे नीट एक्झाम. ठीक आहे. नवीन पॅटर्न प्रमाणे तुम्हाला 12वी सायन्स नंतर जर करिअर करायचं असेल तर फर्स्ट बोर्ड एक्झाम कंपल्सरी आहे. सायन्स करायचंय मला बोर्ड एक्झाम द्यायची आहे. त्याला कुठला सिलेबस असणार आहे, और थिअरी एक्झाम, थिअरी सिलेबस. MHCAT. आता MHCAT परत तुमच्यासाठी PCMB हे 4 सब्जेक्ट आहेत आपल्याला बरोबर. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी. ज्यांचा हा दोन्ही ग्रुप आहेत. आता ह्यात कशामध्ये ग्रुप 2 असतात परत, PCM, PCB. हे नंतर क्लिअर होईल तुम्हाला ज्या त्यावेळेस. ह्या 2 ग्रुपच्या दोन्ही तुम्ही हा ग्रुप ठेवू शकता, हा ग्रुप ठेवू शकता, किंवा PCMB हा ग्रुप ठेवू शकता. ह्या तिन्हीतला कोणताही ग्रुप असेल तरी तुम्हाला MHCAT द्यावी लागते जर तुम्हाला करिअर करायचं असेल तर. मी सिंपल फक्त थोडी माहिती सांगतो, ही सुरुवात आहे. आताच काळजी करायची गरज नाही आहे. बट तुम्हाला जायचंय कुठं, हा रूट आज माहीत झाला तर तुम्ही ते ट्रॅक पकडून स्वतः अभ्यासाला सुरुवात करू शकता. ज्यांना PCM, PCB किंवा PCMB आहे त्यांच्यासाठी कुठली एक्झाम आहे, MHCAT. याच्यावर तुम्हाला नॉन गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंट इंजिनिअरिंगचे ऍडमिशन होतील, BSc ॲग्रीचं ऍडमिशन होईल आणि D फार्मसीचं ऍडमिशन होईल. कुठलं, D फॉर्मचं, D आणि B फॉर्म. B फॉर्मसीचं ऍडमिशन होईल कशाहून, MHCAT. समजते. मग इंजिनिअरिंगसाठी PCM ग्रुप, BSc ॲग्रीसाठी दोन्ही चालतात, D फार्मसीसाठी दोन्ही ग्रुप चालतात, आणि फक्त B फार्मसी करायचं असेल तर PCB. समजलं MHCATचं. फक्त थोडं तुम्हाला लक्षात काय आपल्याला
12वी सायन्स नंतर हे फक्त थोडक्यात सांगतोय मी. ज्या त्यावेळेला आपण ऑफलाईन ज्यावेळेस आपले वर्ग भरतील त्यावेळेस तुम्हाला इथून डिटेलमध्ये सांगण्यात येईल ही परीक्षा किती मार्काची आहे, ही परीक्षा किती मार्काची आहे, त्याला स्कोर किती करायचा, हे नंतरच्या गोष्टी आहेत. आता सगळं सांगितलं तर तुम्हाला कन्फ्युजन शक्यता आहे, बरोबर. मग ज्यावेळेस आपलं कॉलेज चालू होईल त्यावेळेस आपण रेग्युलर ऑल एक्झाम्स तुम्हाला माहिती होती यात, ज्याप्रमाणे तुम्हाला ते करणं सोपं जाईल. बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती आहे यातला बोर्ड एक्झाम काय थिअरीवर डिपेंड आहे पूर्ण. आफ्टर 10th सायन्स लास्ट एक्झाम द्यायची आहे, त्यानंतर तुम्हाला एमएस सीईटी द्यायची आहे. आता जेई फक्त कोणासाठी असणार आहे, पीसीएम ग्रुपसाठी. जेई मध्ये कुठे ऍडमिशन होतात, आयआयटी जे टॉप समोर जातं, जगातलं सर्वात टॉप एज्युकेशन म्हणलं जातं आयआयटी. त्या आयआयटी कॉलेजमध्ये ऍडमिशन होऊ शकतो. एनआयटी कॉलेज आणि काही 15% ऍडमिशन गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ स्टेट, राज्यामध्ये जे काही गव्हर्नमेंट कॉलेज आहेत त्यातल्या जेईचे ऍडमिशन होतात. ह्या दोन एक्झाम असतात, मेन आणि ऍडव्हान्स. मेन मधनं आणि मेन क्वालिफाय झाल्यानंतर तुम्हाला कुठे प्रवेश भेटतो, ऍडव्हान्सला. राहिला प्रॉब्लेम कुठला, नीटचा. ज्यांचा पीसीबी ग्रुप आहे किंवा पीसीएम डबल ग्रुप आहे ते कुठली एक्झाम देऊ शकतात, नीट. नीट एक्झाम कशासाठी आहे, मेडिकल फील्डसाठी. एमबीबीएस, बीडीएस, बीएमएच, बीएचएमएस, तुम्हाला जे काही मेडिकल करायचंय तसे कुठले एक्झाम्पल आहे, नीट. आणि थोडक्यात सिलेबस सांगतो तुम्हाला. बोर्ड एक्झामला आपलं टेक्स्ट बुक सफिशियंट आहे, एमएससीईटीला पण आपलं टेक्स्ट बुक सफिशियंट आहे, ह्याच्या बाहेरचं काही पडणार नाही आहे. तो रूल्स आहे. जे टेक्स्ट बुक आहे त्याच्यावर बोर्ड एक्झाम आणि एमएससीईटी तुम्हाला क्लिअर स्कोरिंग होऊन जाईल जर तुम्ही डे टू डे अभ्यास केला तर. राहिला प्रॉब्लेम जेई आणि नीट. जेई आणि नीटला एनसीईआरटी चे बुक्स यूज करायचे, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी. ह्या एक्झामला फक्त लँग्वेज असतील. या 3 एक्झाम्पलला मराठी आणि इंग्लिश किंवा मराठी हिंदी इंग्लिश ह्या लँग्वेज पेपर नसतील. ठीक आहे. फक्त आपले प्युअर सायन्सचे जे सब्जेक्ट आहेत तेवढेच सब्जेक्ट असतील याच्यामध्ये. आता बघा नीट मध्ये काय असणार आहे, पीसीबी. तर नीट एक्झाम समजते मेडिकलला. जेई आणि नीट साठी कशात तुम्हाला काय पाहिजे, एनसीईआरटी चे बुक पाहिजे जेई आणि एनसीईआरटी साठी. मग एमएससीईटी किती मार्काची असते, जेई एक्झाम किती मार्काची असते, नीट एक्झाम किती मार्काची असते, हे डिटेल आणि याला सिलेबस काय पडू शकतो हे आपण ज्या त्यावेळेस करू. फक्त तुम्ही सुरुवातीला आता सध्या तुम्ही काय करू शकता, बोर्ड एक्झामचे टेक्स्ट बुक घेऊन तो अभ्यास करू शकता. तो परफेक्ट झाल्यानंतर 2, 3, 4 महिन्यांनी आपल्याला याची सुरुवात करायची आहे. त्यावेळेस ह्याचा पॅटर्न काय असतो हे नंतर ज्या त्यावेळेस सांगितलं जाईल. का सांगतोय मी, जर हे तुमच्यावर परफेक्ट असेल तर तुम्हाला हे सोपं जाईल. हे सोपं झालं, हे परफेक्ट झालं तर जेई सोपं जाईल, जेई आणि नीट. त्यामुळे हे नंतरचा भाग आहे. आता तुमच्याकडे वेळ आहे, तुम्ही फक्त आता बोर्ड एक्झामचं टेक्स्ट बुक कम्प्लीट करायचंय. 2, 3, 4 काय महिने लागतील त्यावेळेस. आणि तुम्हाला वाटलं माझा चॅप्टर एकदम परफेक्ट झालाय, मला बोर्ड एक्झाम येते, एमएससीईटी येऊ शकते, तर त्यानंतर आपण जेई आणि नीटचं एक्सप्लेनेशन करून तुम्हाला त्याचा अभ्यास कसा करायचा हे त्या वर्गात किंवा त्यावेळेस आपण ऑनलाईन किंवा ऑफलाईन सांगू शकतो. तुम्ही 4 एक्झाम ऑब्झर्व करा बरं आधी. बघा आपण इंट्रोडक्शन, त्या एक्झामचं इंट्रोडक्शन केलं तर आपण कुठला सब्जेक्ट चालू करतोय, मॅथमॅटिक्स. माझा सब्जेक्ट कुठला आहे, मॅथमॅटिक्स. आता बऱ्याच जणांना मॅथमॅटिक्स म्हटलं की काहींना आनंद वाटतो, काहींना थोडं डिफिकल्ट वाटतं. बट मॅथमॅटिक्स 10वी पर्यंत झालेलं मॅथमॅटिक्स आणि इथून पुढचं मॅथमॅटिक्स यात भरपूर फरक आहे. जर तुम्हाला 10वी पर्यंत मॅथमॅटिक्स अवघड वाटत असेल तर ते मनातून काढून टाका. आता तुम्हाला त्याची भरपूर कारणे आहेत, तुमची शाळा, ते शिक्षक किंवा तुम्ही न काही अभ्यास, काही क्लिअर कन्सेप्ट क्लिअर न झाल्यामुळं कधी कधी मॅथमॅटिक्स आपल्याला डिफिकल्ट वाटू शकतं. पण बऱ्याच मुलांना मॅथमॅटिक्स इझी पण वाटतं, बरोबर. मॅथमॅटिक्स शिवाय सायन्स होऊ शकत नाहीये. का, तुम्हाला चॉईस आहे 12वीला, तुम्ही मॅथ्स घेऊ शकता किंवा बायोलॉजी. बट फिजिक्स आणि केमिस्ट्रीतला 35% सिलेबस कशावर डिपेंड आहे, मॅथमॅटिक्सवर. त्यामुळे तुम्ही 11वीला पूर्वग्रह मनात न ठेवता 11वीला मॅथमॅटिक्सचा अभ्यास जसा आहे तसा करा. जर तुम्हाला सोपं वाटलं तर 12वीला मॅथ्स ठेवू शकता, अदरवाईज ठेवायची गरज नाही आहे. बट मनात तुमची जी पहिली भीती आहे 10वीची मॅथमॅटिक्स, तो विषय काढून टाका. का, आता फक्त तुम्हाला एकच कॅल्क्युलेटेड मॅथमॅटिक्स आहे, म्हणजे अल्जेब्रा. जॉमेट्री नाही आहे. तुम्हाला 10वीला 2 भाग होते, अल्जेब्रा आणि जॉमेट्री. तर अल्जेब्रा जॉमेट्री म्हणून एकच भाग केलाय. म्हणजे जॉमेट्री नाही याचा अर्थ काय, ट्रायंगल, सर्कल, डायग्राम यूज करायचे काही ठिकाणी, बट
डायग्रामला मार्क नाही आहे किंवा तुम्हाला जॉमेट्रिकल काय करायचं सेपरेट कंट्रक्शन असं एकही आर्टिकल या चॅप्टर मध्ये ह्या सब्जेक्ट मध्ये नाही आहे. त्यामुळं तुम्ही तो ग्रह दूषित तुम्हाला आता ग्रह काढून टाका. आणखी एक आपण हा सिलेबस चालू करताना आपल्या वर्गामध्ये तुम्ही काही जण ऍडमिशन स्वतःहून घेतले बरोबर, काही जण दुसऱ्याच्या सांगण्यामुळे घेतले, असे मग तुमचं ऍडमिशन झाले. तुम्ही ऍडमिशन घेतलं, चांगली गोष्ट केली. मी सांगितलं तुम्हाला सायन्सला घेतलं, त्यात आमच्या कॉलेजला घेतलं, हा चांगला भाग झाला बरोबर. ह्याच्या पुढचा पार्ट 10वीची मार्क आणि हा जो सिलेबस आहे 11वी सायन्स याचा काही संबंध नाही आहे. ठीक आहे, काही मुलांना 80% मार्क आहेत, 85 आहेत, 90 आहेत, काहींना 60, 65 आहेत, 70 आहेत. आता हे सर्व मुलांना आपण जे 80% आहेत आपण समजू, त्यांना जास्त समजते बरोबर, त्यांना लवकर ऍक्सेप्ट होईल. पण जे 65 आहेत त्यांनी पण काय करायचं, त्यांना पण व्यवस्थित समजेल बरोबर. फक्त 1-1.5 महिना काय होईल, काही जे मराठी मीडियम आहेत त्यांना लँग्वेजचा प्रॉब्लेम होईल, सेमी आणि इंग्लिश मीडियमला समजेल. बट आमच्या अनुभवानुसार दरवर्षी मार्क पुन्हा पडतात मराठी मीडियमच्या मुलांना, कारण त्यांनी जास्त आपल्याला काही म्हणजे समजत नाही आहे ना, त्यांनी उशिरा अभ्यास सुरुवात करून 1-2 महिन्यानंतर त्यांच्या अभ्यासाला सुरुवात होते आणि ते चांगला ग्रिप घेऊन दरवर्षी मराठी मीडियम सेमी मीडियमचेच मुलं फर्स्ट येतात, असा आमचा अनुभव आहे. याचा अर्थ असा नाही की इंग्लिश मीडियमच्या मार्क पडत नाहीत, त्यांनाही मार्क पडतात. बट त्यांचं कसं आहे की सुरुवातीला इंग्लिश मीडियम मला जमते म्हणलं की अभ्यास नाही करायला मार्क पडणार नाही आहेत. जो पहिल्या दिवसापासून सिरियसली अभ्यास करेल त्या मुलांनाच मार्क पडतील. सायन्सला 90 अबव मार्क पडणं एकदम सोपं आहे. इथं फक्त ॲक्युरेट लिहिलं की मार्क पडतात बरोबर. आता मी काय सांगितलं तुम्हाला की आपल्या वर्गामध्ये काही 80 अबव, काही 70 अबव, काही 65 अबव मुलं आहेत. आपण शिकवताना कसं शिकवणार आहे, कॉमन मध्ये. त्यामुळे ज्यांना समजतंय त्यांनी जास्त स्पीड तुम्ही स्वतंत्र अभ्यास करू शकता. बट इथं वर्गामध्ये किंवा आता वर्ग नाही ऑनलाईन आहे बरोबर, इथं तुम्ही काय स्पीड दाखवू शकत नाहीये. पण जे 65 मुलं आहेत 65 अबव त्या मुलांनी पण घरी प्रॅक्टिस करून 75-80 अबव पर्यंत यायचे आणि मॅच व्हायचे. माझ्या माहितीप्रमाणे 10वीची मार्क आणि 12वीची मार्क ह्यात कमीत कमी 20% डिफरन्स ठेवता येते. म्हणजे 20% तुम्ही मार्क वाढू शकतात. ज्यांना 60% मार्क आहेत त्यांचे 80 मार्क होऊ शकतात. मग तुम्ही म्हणता जे 80 मार्क आहेत त्यांची 100 ऑब्विसली 95-99. बट असे पण काही मुलं आहेत की ज्यांचे 85-90 मार्क आहेत पण ज्यांना 60 मार्क पडले, का अभ्यास केला नाहीये. मार्क पडणं हे तुमच्या हातात आहे. आम्ही फक्त तुम्हाला डायरेक्शन दाखवतोय, त्या डायरेक्शन तुम्ही गेला तर तुम्ही सक्सेस व्हाल आणि मार्क पडतील. आपण आता काय करू, आपले 2 पेपर आहेत, पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड, 2 स्वतंत्र टेक्स्ट बुक आहेत मॅथमॅटिक्सची. आपण मॅथमॅटिक्स पेपर फर्स्टचा सिलेबस डिस्कस करूया. फर्स्ट चॅप्टर आहे अँगल अँड इट्स मेजरमेंट. तर बऱ्याच जणांना डाऊट येईल की सर तुम्ही आत्ताच म्हणला होता जॉमेट्री नाही आणि शब्द लिहिला अँगल. फक्त अँगल माहिती आहे आपल्याला, अँगल फक्त अँगलचे नाव माहित पाहिजे. इथे काही डायग्राम काढायची गरज नाहीये. अँगल अँड इट्स मेजरमेंट. सेकंड तुमचा सगळ्यात आवडता चॅप्टर कुठला, ट्रिग्नॉमेट्री. ट्रिग्नॉमेट्री फर्स्ट आतापर्यंत आवडत असेल तर आता आणखी जास्त आवडेल. ठीक आहे, ट्रिग्नॉमेट्री फर्स्ट. थर्ड चॅप्टर ट्रिग्नॉमेट्री सेकंड. फोर्थ चॅप्टर डिटर्मिनंट and matrices. 5 chapter straight line. 6 circle. 7 conic section. आणि 8 मेजर ऑफ डिस्पर्शन. मेजर ऑफ डिस्पर्शन. आता याच्यामध्ये बघा किती चॅप्टर आहेत बघा. पेपर फर्स्ट मध्ये चॅप्टर आहेत 8 चॅप्टर आहेत बरोबर. ह्या 8 चॅप्टर मध्ये काय केलं आपण, तुम्हाला अँगल अँड इट्स मेजरमेंट, ट्रिग्नॉमेट्री, ट्रिग्नॉमेट्री सेकंड, डिटर्मिनंट अँड मॅट्रिक्स, स्ट्रेट लाईन, सर्कल, कोनिक सेक्शन आणि मेजर ऑफ डिस्पर्शन बरोबर. आता आपल्याला ह्याच्या बरोबर डिस्कस करायचं होतं पण आपला व्हिडिओ मोठा होईल, जास्त इमेज झाल्यामुळे तुम्हाला डाउनलोड करता येणार नाहीये. म्हणजे मी फक्त तुम्हाला एकच सांगतो की आपण नेक्स्ट लेक्चरला पूर्ण सिलेबस डिस्कस करून
डिटर्मिनंट अँड मॅट्रायसेस हा चॅप्टर स्टार्ट करतोय. त्यामध्ये डिटर्मिनंटची डेफिनेशन बघायची आहे. 10वीला झाले डिटर्मिनंट. टू लाईन, then arrangement of number between two vertical line, row and column is called determinant. डिटर्मिनंटचा अभ्यास करून या. आपण नेक्स्ट लेक्चरला काय चालू करतोय, डिटर्मिनंट. आणि तुम्हाला लास्ट सुरुवातीला काय सांगते, फर्स्ट लेक्चर आहे म्हणून कितीही मोठा कॉलेज असेल, कितीही मोठा क्लास लावला, कितीही मोठे टीचर असले, सेल्फ स्टडी शिवाय मार्क पडत नाही आहे. त्यामुळे स्वतः टेक्स्ट बुक काढा, PDF बघा, YouTube बघा आणि स्वतः अभ्यास करायला प्रयत्न करा. जर तुम्हाला काही डाऊट अडचणी असतील तर ज्या त्या शिक्षकाला तुम्ही विचारू शकता. नेक्स्ट लेक्चरसाठी तुम्ही काय करायचं आता होमवर्क, तर तुमच्या घरी वेळच वेळ आहे. फक्त डिटर्मिनंट चॅप्टरची काय करायचे, डेफिनेशन आणि त्याचे एक्झाम्पल फक्त बघून यायचे. आपण हा चॅप्टर स्टार्ट करतोय कुठला, डिटर्मिनंट अँड मॅट्रायसेस. आपण सुरुवात असे चॅप्टर घेतोय की चॅप्टर आहे तसे 12वीला आहेत, असे चॅप्टर आपण सुरुवातीला घेतोय. नंतर रिमेनिंग राहिलेले चॅप्टर आपण कंप्लीट करूया. ठीक आहे, आज इथं थांबूया. धन्यवाद.